नमस्कार, वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅड सिरीज. आज आपण पॅटर्न टूलचा यूज बघणार आहोत. फर्स्ट, वी हॅव टू नो दॅट व्हॉट इज पॅटर्न टूल. पॅटर्न टूलचा यूज आपण एकाच फीचरला मल्टिपल टाइम रिपीट करण्यासाठी करतो. म्हणजे जर आपल्याला एक होल सेम डिस्टन्सवर रिपीट करायचं असेल तर पॅटर्न टूल यूज होतो. आता आपण प्रॅक्टिकली बघूया पॅटर्न टूल. फर्स्ट, मी इथे सर्कल सिलेक्ट केला. ओरिजिन पासून मी एक सर्कल ड्रॉ करून घेते मॅन्युअली. आता या ठिकाणी पुन्हा मी एक सर्कल घेतला. इथे एक छोटा सर्कल ड्रॉ केला या पद्धतीने. आता आपण पॅटर्न टूल सिलेक्ट करूया. सिलेक्ट द पॅटर्न टूल. या ठिकाणी सिलेक्ट कर्व हा ऑप्शन आहे, म्हणजेच ज्या शेपचा मला पॅटर्न क्रिएट करायचा आहे तो शेप सिलेक्ट करा. या ठिकाणी मी हा छोटा शेप सिलेक्ट करते. सर्कल सिलेक्ट केला. लेआउट म्हणजे मला सर्क्युलर लेआउट मध्ये पॅटर्न क्रिएट करायचा आहे, सो सर्क्युलर सिलेक्ट करा. देन काउंट. काउंट मीन्स व्हॉट, तुम्हाला किती पॅटर्न हवे आहेत. या ठिकाणी मी 6 काउंट करते. मला 6 पॅटर्न हवे आहे आणि 60 डिग्रीच्या अँगलवर पॅटर्न हवा आहे. स्पेसिफाय पॉइंट वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या सर्कलला मोठ्या सर्कलला सिलेक्ट करायचं. या पद्धतीने 60 डिग्रीचा अँगल होता. आय होप तुम्हाला पॅटर्न टूल नक्की समजला असेल. पॅटर्न टूलचा हा बेसिक कॉन्सेप्ट होता. मेन मॉडेलिंग स्टार्ट झाल्यावर आपण हा टूल प्रॅक्टिकल डिझाईन एक्झाम्पल सोबत डिटेल मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट टूल आपण घेणार आहोत मिरर टूल. सो फॉलो नक्की करा. थँक्यू.